कार 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नुकतंच माढा दौऱ्यावर आलेले शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नुकतंच कोळेगाव प्रकल्प अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे सीना नदीला पूर आला असून अशा या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी नुकतीच राजू शेट्टी यांनी केली आहे। खरं तर कोळेगाव धरण हे 100% भरलं होतं आणि त्याच पिरियडमध्ये मराठवाड्यामध्ये देखील ढग सदृश परिस्थिती होती। मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता। जर त्या धरणाचे दरवाजे काही जर 100%च्या आत धरण असताना जर उघडे ठेवले असते तर आज नदीकाठची जी 38 गावे पूर्ण पूरग्रस्त होऊन त्या ठिकाणची पिके जी उद्ध्वस्त झालेली आहे, कदाचित ती झाली नसते। आज आपण आलेलो आहे सोलापूर मंगळवेढा रोडवरील तिरे येथील सीना नदीच्या पुलावरून हे आपण चित्रण करत आहोत। तर राजू शेट्टी यांनी जे वक्तव्य केलं आहे ते खरं तर परिस्थितीला अनुसरून आहे। बहुतांश अधिकारी ही कुठल्याही परिस्थितीचं भान न ठेवता बिनधास्तपणे राहत असल्यामुळेच आज ही परिस्थिती शेतकऱ्यावर ओढावली आहे। त्यामुळं राजू शेट्टीनं जे वक्तव्य केलं आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा। नमस्कार।